एकीकडे हुंड्याच्या छळापायी वैष्णवीचा जीव गेल्याची घटना ताजी असतानाच सोलापुरातही माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर येते। सोलापूरच्या टेंभुर्णीमध्ये किरकोळ कौटुंबिक वादातून विवाहित महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना समोर येते। यावेळी तिला विषयी पाजण्याचा प्रयत्न करण्यात आला। 11 मे रोजी 2 दीर आणि जावांनीच मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला। चित्रा सतीश भोसले असं मारहाण झालेल्या महिलेचं नाव आहे आणि मारहाण करणाऱ्या चौघांवरही गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणातला आरोपी फरार आहे आणि त्यांचा शोध सध्या सुरू आहे। त्याच्यावरती खूप अत्याचार केला आहे। त्याच्या दिरांनी, जावांनी आणि नवऱ्याची संमती आत्ता ह्या टायमाला 11 तारखेला त्याला 1 तास 1.5 तास रॉडनी दांडक्यानी मारत होते। मारत परत तिला विष वाजण्याचा प्रयत्न केला। तिने विष ढकलून दिलं आणि तिच्या साडीवर खाली लादीवरती विष सांडलं गेलं आणि परत तिला दवाखान्यात पण नाही नेलं, तिला असं डांबून ठेवलं संध्याकाळपर्यंत। जेव्हा तिचा मुलगा घरी आला तेव्हा मुलाला त्याला दवाखान्यात जबरदस्ती घेऊन आला ते गपचूप। परत मी बाकी इलाज केला इथं आल्यानंतर। माझी मुलगी चित्रा सतीश भोसले ही त्याच्या घरी नवऱ्याच्या घरी नांदायला होती आणि नांदायला असताना हे तिला मारहाण करायला नेहमीच होत होतं। आता तर जास्तच झालेलं आहे। किती तारखेला मारहाण झाली का? हे 11 तारखेला 11 तारखेला 11 वाजता झाली आणि तिला डांबून ठेवलं होतं 8 वाजेपर्यंत। 8 वाजेपर्यंत तिला बाहेर निघू दिलं नाही। मग पुन्हा त्याचा मुलगा आल्यानंतर मग ते दवाखान्यात नेलं आणि त्याने सांगितलं की तुझ्या भावाकडून पैसे घे, आम्ही काय दवाखान्यात नेत नाही, तुझे बघ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।